असेल असं मला वाटतं की सर्वसाधारण जीवानं काय करावं. आणि तुकोबारायांनी जे लिखाण केलं, त्या अभंगाची रचना केली, आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुकोबाराय अभंगाच्या स्वरूपात मांडतात. सर्वसाधारण जन्माला आलेल्या जीवाला भक्तीचं महत्व कळावं, भक्ती कशाला म्हणतात आणि भक्ती कशी करावी हे तुकोबाराय आलेल्या आपल्या जीवनातल्या अनुभवावरनं सांगतात. अतिशय सोपी अशी सरळ भाषा वापरलेली अभंगामध्ये. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभवना हे तुझा. म्हणजे तुकोबाराय आपल्याला सांगतात की मला माझ्या जीवनामध्ये जो अनुभव आला याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला अनुभव नाही. आणि सर्वसामान्य जीवाला भक्ती करता यावी यासाठी तुकोबारायांनी 7 प्रकारच्या भक्ती या अभंगातून सांगितले. जरी शब्दशः अर्थ तुम्हाला कळाला तरी तुकोबारायांना काय म्हणायचं आहे हे तुम्हाला शब्दानं सुद्धा कळेल. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी म्हणजे कोण? आपला मालक. स्वामी म्हणजे मालक आणि मालकानं दिलेलं काम. जर का इमानदारीने मालकानं दिलेलं काम जरी आपण केलं तरी भगवंताची पूजा होते असं तुकोबारायांना म्हणतात. या अभंगातून तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला भक्ती कशी करावी त्याचे 7 प्रकार सांगतायत. लक्ष देऊन ऐका. स्वामी काज गुरु भक्ती. जर का गुरु भक्ती जरी केली तरी भगवंताची पूजा होते असं तुकोबाराय म्हणतात. संसारी जीवन जगत असताना पितृवचन, जर का आई बापांचा आदर केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तरी ती सुद्धा विष्णूचीच पूजा आहे, भगवंताचीच पूजा आहे असं तुकोबाराय म्हणतात. आणि 4था प्रकार तुकोबारायांनी महिला मातांसाठी राखीव सेवापती. जर का महिला मातांनी फक्त आपल्या पतीची सेवा केली, जर का आपल्या पतीमध्ये परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा भगवंताचीच पूजा आहे तुकोबाराय म्हणतात. किती सोपं आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. माझ्या जीवनामध्ये दुसरा अनुभव आलेला नाही. मग का हो महाराज, तुम्ही याच्या 4 भक्ती सांगितल्या, याच्यामध्ये काही अपवाद असू शकतात. समजा तुम्ही स्वामी काच सांगितलं, एखादा माणूस म्हणेल की मी कोणाकडे कामाला जात नाही, मी कोणाच्या मालकीच्या कोणाच्या हाताखाली काम करत नाही, मग त्याला काय करावं. एखादा सहज म्हणेल महाराज मी आतापर्यंत गुरुच केला नाही, मग मी काय करावं. काही म्हणतील महाराज आमचे आई वडील तर चालले गेले. समजा तुकोबारायांचे शब्द आज आमच्या कानापर्यंत पोहोचले, हृदयापर्यंत पोहोचले आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा करायला पाहिजे होती, त्यांच्या वचनामध्ये राहायला पाहिजे होतं, पण आई वडील नाहीत, मग आम्ही काय करावं. एखादी माई माऊली म्हणेल माझे पतीराज गेले, मग आता मी काय करावं. तुकोबाराय याच्याहून पुढे जाऊन संसारिक जीवासाठी सांगतो. सत्य बोल मुखी. जर का तोंडाने फक्त खरं बोललं तरी त्या भगवंताची पूजा आहे. सत्य बोल मुखी. आणि जर काही एवढं जमत नसेल तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. जर आपल्या समोर कोणी दुःखी असेल तर त्याची टीका न करता त्याच्या दुःखामध्ये सामील होण्याचा
कोणाच्या दुःखामध्ये जरी तुम्ही सामील झाला तरी ती सुद्धा भगवंताचीच पूजा आहे असं तुकोबराय म्हणतात. आणि जर काही एवढं सांगितलं, एवढा 6 प्रकार जर तुमच्या लक्षात आले असतील तर मनामध्ये निश्चय करा की याच्यातली 1-2 भक्ती तरी मी निश्चित करू शकतो. जर का मनामध्ये निश्चय जरी केला तरी त्याचं जे फळ भेटेल ती सुद्धा भगवंताची पूजा. निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. तुकोबराय आपल्या अभंगातून जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हा मायबापांच्या समोर फक्त शब्दशः अर्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला. तो तुम्हाला समजला की नाही समजला? माझं बोलणं कळतंय? समजला? समजला का? आवरू का मग? जर कीर्तनाच्या 4ही चरणांचा अर्थ तुम्हाला कळला असेल तर माझं कीर्तन झालं असं मी समजायचं. बरोबर? बरोबर काळजी. बाकीची मंदिरातून काही इतरांसाठी आणायला नका भाऊ. मग विठाला अभंगाकडे वळण्या अगोदर थोडा परिहार देणे ते आवश्यक आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 18वे अतिशय उत्कृष्ट अशी परंपरा आपल्या गावाला चालू आहे. 18 वर्षापासून हा नाम यज्ञ आपल्या आनंदवाडी या छोट्याशा गावामध्ये अतिशय उत्साहपूर्वक परिस्थितीमध्ये आनंदमय वातावरणामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा या आपल्या कार्यक्रमामध्ये चालू आहे. सर्व धर्मानुरागी तथा परमार्थप्रेमी या सारावादाप्रमाणे श्री हरिभक्तपरायण मारुती बाबा व गुरुवर्य तपोनिधी श्री हरिभक्तपरायण बाळासाहेब फणसे स्वामी स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ यांच्या कृपाशीर्वादाने आणि मला ज्या वेळेस आमचे संजय दादांनी फोन करून तारीख सांगितली त्याच वेळेस त्यांनी मला एक खंत अशी बोलून दाखवली. ती म्हणजे अशी की आपल्या या पंचक्रोशीतलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व श्री कैलासवासी हरिभक्तपरायण पंढरीनाथ रामभाऊ काळे सर 2 महिन्यापूर्वी सर गेले असं संजय दादांनी मला ज्यावेळेस सांगितलं. त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली की जे मूर्ती होती 18 वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या हातात होतं आणि अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं कार्य या गावासाठी या परिसरासाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील अशा पद्धतीचं त्यांचं कर्तृत्व होतं. ते सर आपल्याला सोडून गेले. भगवंत त्यांना मोक्ष प्रदान करू. तसेच श्री हरिभक्तपरायण मार्गदर्शक नामदेव महाराज मोरे आबा कोपर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी साथ जी आहे, कार्यक्रमाला जी बहर असते, कार्यक्रमाला जी आनंदाची चादर असते ती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तयार होतं, वातावरण तयार होतं ते आमचे गुणीजन मंडळ श्री हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य. अतिशय पक्वाज त्यांची थाप पडली म्हणजे असं वाटतं माणसाला की गायन किती करत राहावं. हरिभक्तपरायण मयूरजी महाराज पांडे, किसन महाराज सोनवणे, किरण महाराज शेला, गणेश खाडे, स्वप्नील देवरे
निवृत्ती निकम शांतराम कानडे. गायनाचार्य मंडळी श्री हरिभक्तपरायण गोकुळ महाराज देवमाने, देनेवाडी सोपान महाराज प्रेरणा, सर्व गावठी मंडळी, वडाळी भोई, प्रशांत सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप सूर्यवंशी, विलास महाराज चव्हाण, संदीप बच्छाव, कारभारी देवरे, कैलास देवरे, कैलास मगर, नवल पवार, किशोर केदार बच्छाव, दिगंबर कानडे, निवृत्ती वागडे, भजनी मंडळ नांदगाव, वाके वाडी नंबर 2 गुजराती अंगार आध्यात्मिक ज्ञानपीठ नाशिक. हे सगळ्यांचे नाव आले का? श्री हरिभक्तपरायण जितेंद्र सुनील खाडे. साऊंड सिस्टीम का सुंदर अशी साऊंड सिस्टीम जितेंद्र दादांची आहे. असे सर्वांनी या कार्यक्रमाला आपापल्या परीने ते 2-4 लोक मला म्हणतील बट असं नावेली झाली या भाऊ आम्ही काय बिघाडेल होतो, आम्हाच कसं काय सोडले ना. असो, खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आपल्या या सप्ताहाचे 4 दिवस पूर्ण झाले. बोलता बोलता पुढचे 4 दिवस सुद्धा निघतील आणि 18वं वर्ष पूर्णत्वास जाईल. ओढ लागेल तुम्हाला पुढच्या वर्षाची, पण कोण जाणे कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. ज्या पद्धतीने सर आपल्याला सोडून गेले, मला सांगा मागच्या वर्षी त्या सप्ताहाचा जो कार्यक्रम चालू असेल त्या कार्यक्रमामध्ये कोणाच्या मनामध्ये जरी अशी 5 चूक सुटली असेल काय की सर पुढच्या वर्षाच्या सप्ताहामध्ये आपल्या